नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक हजारे. आय एम सेकंड इयर BMS स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ फक्त त्या मुलांसाठी असणार आहे ज्यांना गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नसेल. कारणे भरपूर असतील पण त्यांना गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही. त्यांच्यासाठी आज व्हिडिओ आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. नक्कीच त्यांना मदत होणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गव्हर्नमेंट कॉलेजची फी स्ट्रक्चर आणि किती खर्च होतो, एक्स्ट्रा खर्च धरून आपण टोटल खर्च काढला. त्या व्हिडिओमध्ये डिटेल्ड माहिती आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला किती खर्च होतो, फी किती आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल जाणून घ्यायचं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट कॉलेज बद्दल बघूया. तर चला तर मग कोणताही टाईम न वेस्ट करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा प्रायव्हेट कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघूया, कॅटेगरी वाईज कसे फी स्ट्रक्चर आहे. नंतर आपण बघूया टॉप 10 प्रायव्हेट कॉलेजेस इन महाराष्ट्र BMSमधील आणि त्यांची वर्षाची फी किती आहे. प्लस आपण लास्टला बघूया की टोटल फी सगळं पकडून आपण वर्षाला किती खर्च करतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये, आपल्याला ते परवडेल का. हे सगळ्याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला मदत होईल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग टॉपिककडे जाऊया. तर पहिला पॉईंट एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया फी स्ट्रक्चरचं, जे मी गुगलवरून डाउनलोड केलं आहे. YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, नवी मुंबई, खारघर. तर ह्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी टोटल फीज जी आहे, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आणि सगळी फी पकडून 2,81,000 एवढी ओपन कॅटेगरीसाठी फीज असणार आहे. आणि हीच फी तुम्हाला ऑल इंडिया स्टुडंटसाठी बघायला भेटणार आहे. आता आपण OBC कॅटेगरीसाठी फी बघूया. ती OBC कॅटेगरीसाठी टोटल फी 1,55,729 रुपये एवढी आहे. तर OBC कॅटेगरीला यामध्ये आपण बघू शकतो फक्त ट्युशन फीमध्ये हाफ फी झालेली आहे. डेव्हलपमेंट फी आणि वगैरे बाकीच्या फी तशाच आहेत. आता आपण EWS स्टुडंटसाठी बघूया. तर त्यांना ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीमध्ये 0.5% त्यांना सवलत भेटते आणि बाकी सगळे फी तसेच राहतात. तर टोटल फी आहे EWS कॅटेगरीची 1,46,000 रुपये. SC/BC कॅटेगरीसाठी फी जर बघितली तर 1,42,901 रुपये एवढी फी आहे. म्हणजे जवळपास थोडाच फरक आहे EWS आणि SC/BC फीमध्ये. आता आपण बघूया SC कॅटेगरीसाठी. SC कॅटेगरीला फीमध्ये भरपूर सवलत आहे. ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी पूर्ण माफ आहे आणि त्यांना एकूण फी आहे 7,900 रुपये. आता आपण ST, VJ आणि NT साठी फी बघूया. तर त्यांना फक्त ट्युशन फी माफ आहे, बाकी सगळे फी लागू होतात. तर त्यांची फी एकूण आहे 33,557. तर तुम्हाला ह्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला फी स्ट्रक्चर समजलं असेल. ओपन कॅटेगरीला किंवा ऑल इंडिया स्टुडंटला संपूर्ण फी भरावी लागते. OBC कॅटेगरीला फक्त ट्युशन फीमधली अर्धी फी होते. EWS कॅटेगरीला ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीमधली अर्धी होते. SC कॅटेगरीला दोन्ही फी माफ होतात. SC/BCला OBC सारखेच आहे, फक्त थोडेफार कमी होतात. नंतर VJ, NT आणि ST कॅटेगरीसाठी फक्त ट्युशन फी माफ होते, बाकी सगळ्या फी असून त्यांना ओपनपेक्षा थोडी कमी, OBCपेक्षा थोडी कमी फी होते. तर ह्या एक्झाम्पलमुळं आपल्याला समजलं असेल की प्रायव्हेट कॉलेजचा फी स्ट्रक्चर काय आहे. हे फक्त एक्झाम्पल होतं. प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजला एवढी फी असेल असं नाहीच. प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी फी आहे. मी एक्झाम्पल फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतलं होतं. तर असं समजू नका की प्रत्येक कॉलेजची 2 लाख एवढी फी असणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. प्रत्येक कॉलेजला वेगवेगळी फी आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे भरपूर कॉलेज आहेत ज्यांची फी खूप कमी आहे. आता आपण टॉपचे प्रायव्हेट कॉलेजेस बघूया महाराष्ट्रामधले. पहिलं टॉपचे कॉलेज आहे. मी रँकिंग वाईज बोलत नाही आहे, पण ह्याला टॉपमध्ये धरलं जातं आहे कॉलेजला. त्यांची रँक थोडी खालीवरी होऊ शकते, नंबर थोडा खालीवरी होऊ शकतो. सुमतीबाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे. आणि ह्याची फी आहे 1,85,000 ते 1,90,000 पर इयर. दुसरं कॉलेज आहे CSMSS आयुर्वेद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर. आणि ह्याची वर्षाची फी आहे 1,55,000 ते 1,60,000 पर इयर. तिसरं कॉलेज आहे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर, पुणे. ह्याची वर्षाची फी आहे 2,45,000 ते 2,50,000 पर इयर. पुढचं कॉलेज आहे YMT आयुर्वेदिक कॉलेज,
नवी मुंबई खारघर. याची वर्षाची फी आहे 2,44,000 ते 2,50,000 पर इयर. पुढचं टॉपचं कॉलेज आहे BSDTS आयुर्वेद कॉलेज वाघोली पुणे. ह्याची फी आहे 1,54,000 पर इयर. पुढचं कॉलेज आहे ज्युपिटर आयुर्वेद महाविद्यालय नागपूर आणि ह्याची वर्षाची फी आहे 1,10,000 ते 1,15,000 पर इयर. पुढचं कॉलेज आहे श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिक आणि ह्याची फी आहे 2,15,000 ते 2,20,000 पर इयर. पुढचं कॉलेज आहे नालासोपारा आयुर्वेदिक महाविद्यालय आणि ह्याची फी आहे वर्ष 1,78,000 ते 1,85,000 पर इयर. पुढचं कॉलेज आहे भाऊसाहेब मुलक आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर आणि ह्याची वर्षाची फी आहे 1,75,000 ते 1,80,000 पर इयर. तर मित्रांनो, हे होतं फी स्ट्रक्चर आणि टॉपचे प्रायव्हेट कॉलेजेस. लिस्ट आणखीन संपली नाही, भरपूर आहे, पण सांगण्यासाठी टाईम कमी आहे. तर त्यांची फी स्ट्रक्चर बघितलं, टॉपचे कॉलेज त्यांची फी बघितली. तर मित्रांनो, जाता जाता एकच सांगतो की मी पण स्टुडंट आहे आणि तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये होईल तेवढी मदत करू शकतो मी. आणि मी ठरवलंच आहे की माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना मी मदत करेन जेवढी होईल तेवढी. पण एखाद्या वेळेस काय होतं की कमेंट येते आणि एक कामाच्या गडबडीत किंवा कोणत्या तर गोष्टीच्या गडबडीत माइंड थोडा डिस्टर्ब असतो आणि कमेंट आल्यानंतर गडबडीत आन्सर देण्याच्या नादात एखाद्या वेळेस चुकीचं इन्फॉर्मेशन जाते. त्यासाठी तुम्ही थोडं समजून घ्या आणि मी तुम्हाला नक्कीच करेक्ट इन्फॉर्मेशन देईन. आणि एवढं स्ट्रगल करतो मी तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी पण. हे सगळं तुमच्यासाठी पण नाही, माझ्यासाठी पण आहे, कारण माझ्या पण मनाला समाधान भेटेल की माझ्यासारख्या विद्यार्थ्याची मी मदत केली. तर आशा करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी माहिती भेटली असेल. आणि खचून जाऊ नका की गव्हर्नमेंट भेटलं नाही, सेमी गव्हर्नमेंट भेटलं नाही, प्रायव्हेट घ्या, जसं होईल तसं करा. कारण एकदा डिग्री भेटली की तुमचं सगळं दुःख जाणार आहे. कारण तुम्ही प्रायव्हेटमधनं करा, गव्हर्नमेंटमधनं करा, सेमीमधनं करा, तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही डिग्री कशी घेतली. त्यावेळेस तुमचं फक्त स्किल चेक केलं जाईल आणि तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की ॲडमिशन भेटल्यानंतर आपला पूर्ण 100% देऊन आपलं स्किल पूर्ण घ्यायचं आणि एक चांगला डॉक्टर बनायचा आहे. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि आणखीन काय मदत हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त कमेंट टाकून द्या, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आन्सर देईन. मला जर माहीत नसेल तर मी कोणाशी चर्चा करून काउन्सिलरची किंवा माझ्या सिनियर डॉक्टरची चर्चा करून तुम्हाला मी हेल्प करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.